नकोशीत मिटते सारे शोक. निळ्याभोर आकाशाखाली, निळ्याभोर आकाशाखाली हिरवेगार रान, निसर्गाच्या रूपाने मिळाले देवाचे दान, निसर्गाच्या रूपाने मिळाले देवाचे दान. जपूया हा अनमोल ठेवा, जपूया हा अनमोल ठेवा, हाच एक ध्यास, निसर्गाच्या सोबतीनेच होईल मानवाचा विकास, निसर्गाच्या सोबतीनेच होईल मानवाचा विकास. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, हाच एक मंत्र, निसर्ग जपण्याचे शिकू आपण तंत्र, निसर्ग जपण्याचे शिकू आपण तंत्र. पुढच्या पिढीला देऊ, पुढच्या पिढीला देऊ शुद्ध हवा आणि पाणी, सुंदर निसर्गाची गाऊ सुंदर गाणी, सुंदर निसर्गाची गाऊ सुंदर गाणी. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी नीरज प्रवीण पाटील. याच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवतो. एकूण या 204 कवितांमध्ये जवळजवळ विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे मुलांची संख्या 10 ते 12च होती, बाकी सगळ्या मुलींची नाही का. हे एक आणखी खास विशेष आहे या स्पर्धेचं की मराठी साहित्यामध्ये एकूणच साहित्य चळवळ असेल याच्यामध्ये मुली आघाडीवर आहेत, त्यामुळे त्या मुलींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि आता नीरज. माझं नाव नीरज प्रवीण पाटील. माझ्या शाळेचं नाव सरस्वती विद्या मंदिर मनमाड आहे. मी आता 8वीत शिकतो. माझ्या कवितेचं नाव परीक्षा. मी जी कविता गाणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. परीक्षेचे दिवस आले, परीक्षेचे दिवस आले, आता अभ्यासाची घाई, अभ्यासाची घाई. अभ्यासक्रम खूप आहे, TV बंद करता येईल. गणिताचा झाला नाही अजून माझा अभ्यास, गणिताचा झाला नाही अजून माझा अभ्यास. इंग्रजीचे नको विचारू, मन होतो फार उदास. इतिहासाची उत्तरदायी सणावळीवर थांबतात, इतिहासाची उत्तरदायी सणावळीवर थांबतात. भूगोलाच्या नकाशात नापासचे गाव दिसतात. मराठीचा महिना आघात, मराठीचा महिना आघात व्याकरणाच्या चुका घडतात, मराठीचा महिना आघात व्याकरणाच्या चुका होतात. निबंध सारपत्र लेखनाचे हुकमी एके हाताचे जातात. विज्ञानाच्या व्याख्या सोप्या लपाछपी खेळतात, विज्ञानाच्या व्याख्या सोप्या लपाछपी खेळतात. हिंदीत मराठी शब्द बहीण भावासारखे येतात, हिंदीत मराठी शब्द बहीण भावासारखे येतात. धन्यवाद. इतक्या छान छान कल्पना या कवितांमधून विद्यार्थ्यांनी मांडलेलं होतं बघा. हिंदी आणि मराठी काय म्हणलं तर दोन्ही भावासारखे वागतात. हे जी आपली भाषांची ही जी वीण आहे ती घट्ट करणाऱ्या अशा अनेक कविता आणि कवितांचे विषय जर पाहिले, आम्ही मान्यवर अध्यक्षांना सांगतो की जवळजवळ 40% विद्यार्थ्यांनी आईवर कविता लिहिली, 40% विद्यार्थ्यांनी आईवर लिहिली. मग त्या 60मध्ये 10-12 आणि त्यातल्या बापावर कविता लिहिणारे फक्त एक 5 विद्यार्थी आम्हाला आढळले याच्यावर. म्हणजे हा बापांनी देखील विचार करावा असा मुद्दा आहे का काय. त्यानंतर झाड आहे, झाडावर खूप लिहिलं. एका विद्यार्थ्यांनी तर म्हणजे अगदी हिंदीमध्ये पण एक कविता पाठवली नाही का, तरी त्याचं सुद्धा आम्ही स्वागत केलं. त्याला सुद्धा आम्ही सहभाग प्रमाणपत्र या ठिकाणी देणार आहोत. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या कविता आपल्यापुढे आलेल्या. एका विद्यार्थ्यांनी तर काचेच्या पडद्या आणि बालपण असं काही वाचत खूपच अगदी छान छान कल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ कवी, पत्रकार आणि आमचे प्रकाशक मित्र माननीय संदीप देशपांडे सर नाशिकहून धावत पडत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंसुद्धा आपण स्वागत करूया. त्यांची नेहमीच तीव्र इच्छा असते की या महाकवींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अशाच काही मंडळीच्या संकल्पनेतून की आजचा जो कार्यक्रम आहे हा आकारास आहे. यानंतर मी विनंती करतो कुमारी नम्रता पाटील, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलची जी विद्यार्थिनी आहे, या 2च विद्यार्थिनींच्या कविता आलेल्या होत्या. या अत्यंत छान अशा कविता होत्या. मी नम्रताला विनंती करतो तिने आपली कविता सादर.
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नम्रता नितीन पाटील. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मनमाड. माझ्या कवितेचे नाव आहे आपले खरे धन. कौलं जरी जुनी असली तरी मायेची सावली आहे. कौलं जरी जुनी असली तरी मायेची सावली आहे. बाप माझा राबत असतो तिथेच माझी माऊली आहे. बाप माझा राबत असतो तिथेच माझी माऊली आहे. घर आमचं छोटं पण आभाळा एवढं मन आहे. घर आमचं छोटं पण आभाळा एवढं मन आहे. आई बापाचं कष्ट हेच आमचं खरं धन आहे. आई बापाचं कष्ट हेच आमचं खरं धन आहे. बाप माझा जातो पहाटेला खांद्यावर घेऊन नांगर. बाप माझा जातो पहाटेला खांद्यावर घेऊन नांगर. काळ्या मातीत सांडतो घामाचा तो सागर. काळ्या मातीत सांडतो घामाचा तो सागर. आई धावते पाठीमागे घेऊन भाकरीचं गाठोडं. आई धावते पाठीमागे घेऊन भाकरीचं गाठोडं. शेतातच फुलतं आमचं प्रेमाचं ते गोकुळ थोडं. शेतातच फुलतं आमचं प्रेमाचं ते गोकुळ थोडं. घराच्या त्या कोपऱ्यात अजूनही बापाची काठी आहे. घराच्या त्या कोपऱ्यात अजूनही बापाची काठी आहे. सगळा संसार पेलला त्यांनी फक्त आमच्यासाठी आहे. फक्त आमच्यासाठी आहे. शेती आमची आई आहे. घर आमचं स्वर्ग आहे. शेती आमची आई आहे. घर आमचं स्वर्ग आहे. तिथेच शिकलो आम्ही की कष्ट हाच खरा मार्ग आहे. कष्ट हाच खरा मार्ग आहे. ऊन असो वा पाऊस ते कधीच थकत नाही. ऊन असो वा पाऊस ते कधीच थकत नाही. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आमचं आयुष्य रचतात. धन्य ते आई वडील, धन्य त्यांची ती शेती. धन्य ते आई वडील, धन्य त्यांची ती शेती. ज्यांच्यामुळे आजही टिकून आहे आमच्या घराची माती. आमच्या घराची माती. शेती आमची आई आहे. घर आमचं देऊळ आहे. शेती आमची आई आहे. घर आमचं देऊळ आहे. शेती नाही आमची ती तर आमची आई आहे. शेती नाही आमची ती तर आमची आई आहे. आई बापाचं रक्त तिथे सांडलेलं आहे. घर नाही आमचं ते तर आमचं देऊळ आहे. घर नाही आमचं ते तर आमचं देऊळ आहे. आई बापाने तिथे आम्हाला सांभाळलेलं आहे. आई बापाने तिथे आम्हाला सांभाळलेलं आहे. तिथे आम्हाला सांभाळलेलं आहे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी क्षत्रिय निवडणूक स्कूलचे उपमुख्याध्यापक मान्य संदीप देशपांडे जसे आलेले आहेत, तसेच संत बारनाबा शाळेचे मुख्याध्यापक आमचे स्नेही मान्य पराग सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. काही पालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासाठी आपण खास टाळ्या वाजवूया. कारण मी बऱ्याचशा पालकांना फोन करून या ठिकाणी सांगितलं या, तर काही जण म्हणाले आम्ही दोघं जण येतोय. काही जण म्हणाले मी एकट्याच येतोय वगैरे. तर असे प्रोत्साहन देणारे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक असतील तर नक्कीच या आपल्या मराठी भाषेच्या वैभवाबद्दल चिंता करण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. यानंतर मी पुढची विद्यार्थिनी आहे यशिका विक्रम शर्मा. आली का? मगाशी आलेली नव्हती. इंडियन हायस्कूल नाही आलेली. यानंतर कुमारी आदिती विवेक पाटील, क्षत्रिय निवडणूक. नमस्कार, माझे नाव आहे अदिती विवेक पाटील. माझ्या शाळेचे नाव आहे क्षत्रिय न्यू इंग्लिश स्कूल मनमाड. मी इयत्ता 7वीत शिकते. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी कविता आहे शब्दांतले निसर्गचित्र. पक्ष्यांची चिवचिव झाडांची झुळझुळ. पक्ष्यांची चिवचिव झाडांची झुळझुळ. मोरांचे नाचणे, कोकिळेचे ओरडणे. निळ्या आभाळातून थेंब आले धावून. सृष्टीचे हे रूप पाहून मन केले हळून. सृष्टीचे हे रूप पाहून
तिने सादर केलेली आहे. तिचं शब्द उच्चारण जर आपण नीट ऐकलं तर किती अगदी स्पष्ट असे उच्चार. आणि कवितेमध्ये तिने असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझ्या डोळ्यापुढे जे चित्र आहे ते मला काढायचं आहे. त्या डोळ्याने चित्र पाहणं गेलं आणि ते हाताने साकारणं, शब्दांनी साकारणं, ही जी कामं आहे ती कवी करत असतो. आणि अशा या सगळ्या आपल्या बालकुमार कवींनी तो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. यानंतर युक्ता प्रमोद कोळे, गुड शेफर्ड्स तिने विद्यार्थिनी आहे. तिचे मार्गदर्शक दाभाडे सर देखील या ठिकाणी आलेले आहेत. दाभाडे सरांनी सातत्याने फोन करून इतका पाठपुरावा केला होता या स्पर्धेबाबत. त्यांचं सुद्धा मी एक खास अभिनंदन करतो. टाळ्यांच्या गजरात दाभाडे सर युक्ता प्रमोद कोळे. आलेल्या सर्व पाहुण्यांना माझा नमस्कार आणि आज मराठी दिवसाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव युक्ता प्रमोद कोळे आहे. मी गुडशेफट शाळेत इयत्ता 9वी अ मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव भावना आहे. भावना, त्या भावना ज्या कातडी पांघरून राहतात, काही फार जड असतात तर काही प्रकाश आत येऊ देत नाही. माझ्यासाठी आनंद म्हणजे मऊ सूर्योदयासारखा. माझ्यासाठी आनंद म्हणजे मऊ सूर्योदयासारखा जो थकलेल्या डोळ्यात नवी आशा जगवतो. दुःख जड पावसासारखं वाटतं. दुःख जड पावसासारखं वाटतं जे काहीच बोलत नाही पण शांतता मागे ठेवून जातं. तीच शांतता हृदयाला शिकवते. तीच शांतता हृदयाला शिकवते आपण किती काळजी घेतो ते. जे नेहमीच आत दडलेलं असतं ते दाखवून देते. राग त्याच्यात दडलेली आग दाखवतो. राग त्याच्यात दडलेली आग दाखवतो ज्यामुळे शब्द कठोर आणि अनावर होऊन बाहेर पडतात. पण त्या आगीतही एक सत्य जन्म घेतं. एक सत्य जन्म घेतं. जखमी झालेलं मन बरं करण्याची गरज सांगणं. भीती थरथरत्या पावलांनी आत येते. भीती थरथरत्या पावलांनी आत येते आणि बलवान हृदयासाठी ठोका चुकवते. पण भीती समोर आली की धैर्य जन्म घेतं. पण भीती समोर आली की धैर्य जन्म घेतं. डरपोक न होत थरथरत्या अश्रूमधूनही शूर बनवतं. प्रेम कोमल असतं आणि रानटीही. प्रेम कोमल असतं आणि रानटीही. पिसासारखं मऊ तरीही पर्वतासारखं मजबूत. ते तुटतं, ते जुळतं, ते आपल्याला दाखवतं. ते तुटतं, ते जुळतं, ते आपल्याला दाखवतं आपण कोण आहोत आणि कोण होणार आहोत ते. आशा सर्वात काळ्या रात्रीतही तग धरून राहते. आशा सर्वात काळ्या रात्रीतही तग धरून राहते. नाजूक ठिणगी पण हट्टी प्रकाश. प्रत्येक पडीझडीत आणि प्रत्येक चढाईतून भावना आपल्याला घडवतो. क्षणोक्षणी वेळोवेळी. धन्यवाद. खूप छान. अशा दर्जेदार अशा कविता या मंचावरून सादर होत असतात आपल्याला सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आमचे मित्र आणि आमच्या मंडळाचे सदस्य सन्मान्य वाले सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. यानंतर PG दरगुडे विद्यालय या विद्यालयाची विद्यार्थिनी आपली कविता या ठिकाणी सादर करेल. आराध्या सुनील सोनवणे या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. त्याच्यामुळे इंग्रजी माध्यम हे काही मराठी माध्यमाचं शत्रुत्व वगैरे असं आम्ही तरी आज मानत नाही. खूप प्रतिसाद या शाळांनी दिलेला आहे. PG दरगुडे या शाळेच्या जवळजवळ 27 विद्यार्थ्यांनी या 10व्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. क्षत्रिय विद्यालय 1 नंबरला आहे.
35 कविता होत्या त्यांच्या. नंतर PG दरगुडे शाळेच्या जवळजवळ 27 कविता या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या मनीषा वाघ मॅडम इथे आल्या असतील, त्यांनी समन्वयक म्हणून छान भूमिका बजावली आणि त्यांच्या उत्साही प्राचार्य मला वाटतं कॅरोलिन विसई या मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासुद्धा मी एवढं व्यक्त करतो. आणि यानंतर विद्यार्थ्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करेल आराध्या सुनील सोनवणे. सन्माननीय मनमाड साहित्य संघ आधारित माझे नाव आराध्या सुनील सोनवणे. माझ्या शाळेचे नाव PG दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड. मी इयत्ता 8वी शिकते. माझ्या कवितेचे नाव संघर्ष. नसेल कोणी संगतीला जरी चालायचे तुला एकटेच आहे. नसेल कोणी संगतीला जरी चालायचे तुला एकटेच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. काळ म्हणलेलं आयुष्य तुझं नाही गुणाचा आधार. काळ म्हणलेलं आयुष्य तुझं नाही गुणाचा आधार. पण आता जळावेच लागेल तुला मिटविण्याचा अंधार. पण आता जळावेच लागेल तुला मिटविण्याचा अंधार. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना. उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसमांना. उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसमांना. अशक्य असे काही नाही, धैर्य आता दूर नाही. अशक्य असे काही नाही, धैर्य आता दूर नाही. इथे झाला जो शूर तो कोणी शूर नाही. इथे झाला जो यशस्वी तो कोणी शूर नाही. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. घडवून स्वराज्य उद्याचे, माझी जाऊचा शिवबा हो, माझी जाऊचा शिवबा हो. धन्यवाद. छान. या ठिकाणी आमच्या संस्थेचा लोगो ज्यांनी बनवला ते चित्रकार सन्माननीय राजेंद्र पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील आमचे सदस्य होऊ इच्छितात. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पालक आणि शिक्षक समन्वय यांना आमची विनंती आहे की आपण देखील आमच्या मनमाड साहित्य संघाचं सभासद होऊ शकता. त्यासाठी तुम्ही आमच्यापैकी कोणाशीही संपर्क साधला तर आम्ही नक्कीच आपणास सभासदत्व बहाल करू. आणि असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्या ऐपतीप्रमाणे घेण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करतो. आता पुढील मार्च महिन्यामध्ये एक कथाकथनासारखा एक छोटासा कार्यक्रम, मला आवडलेली गोष्ट असा एक छोटेखानी कार्यक्रम दर महिन्याला एक कुठला तरी कार्यक्रम, एक प्रकल्प प्रमुख नेमून पूर्ण करायचा अशा पद्धतीचे काही संकल्प आम्ही केलेले आहेत. या वर्षभरात आपल्या सर्वांचा त्याला नक्कीच प्रतिसाद लागला. यानंतर जी विद्यार्थिनी आहे श्रावणी ईश्वर खैरनार, KRT हायस्कूल. KRT हायस्कूलचं सुद्धा आम्हाला अनेक स्पर्धांमध्ये सहकार्य राहिलेलं आहे. त्यांचे प्राचार्य सन्माननीय मिसर सर हे आमचे मित्र आहेत. तसंच समन्वयक प्रतिभाताई पवार यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विद्यार्थिनींनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी अशी मी तिला विनंती करतो. श्रावण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रावणी ईश्वर खैरनार. मी इयत्ता 8वी ब ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल. आज जी मी कविता तुमच्या समोर सादर करणार आहे ती
शिवांच्या छावाबद्दल शिवाजी महाराजांबद्दलचे सुंदर कविता या ठिकाणी सादर केली ही एका आम्हाला या गोष्टीचं आठवण वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळातल्या विद्यार्थिनींनी एवढं छान सादरीकरण करणं हे खरं तर आपल्या मनमाडकरांच्या दृष्टीने अभिमान वाटावा अशी बाब आहे. मराठी शाळांना कदाचित हे होईल परंतु खूपच विचारसुद्धा बघत नाही असं वाटत नाही. जर पुणे मुंबई नाशिकमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळात जाणारी मुलं जे काही मराठी बोलतात किंवा जे काही इंग्रजी वगैरे जे काही बोलतात ते सगळ्यात आनंद आहे. असं यानंतर मी पुढील विद्यार्थ्यांना बोलवतो संत महात्मा विद्यालयाचे कुमारी विद्या रमेशचंद्र आहे. नमस्कार, माझे नाव विद्या रमेशचंद्र अहिर. मी संत पांडुरंग विद्यालयातील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज मी तुमच्यासमोर माझ्या विचारांनी माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे. परंतु त्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगू इच्छिते. प्रत्येक माणसाच्या जीवनात कष्ट असतातच, परंतु तो कष्ट करत नाही कारण त्याला असे वाटते की तो एकटा आहे. हाच माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी असते. त्याला असे वाटते तो एकटा आहे, त्याला हे ठाऊक आहे, पण त्याला हे ठाऊक नाही की त्याला त्याच्या संघर्षाला सोबतीला कोणीच राहणार नाही, कोणीच त्याचा साथ देणार नाही. म्हणून आज मी तुमच्यासमोर माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे चलायचे तुला एकटे आहे. नसेल कोणी संगतीला तुझ्या, चलायचे तुला एकटे आहे. नसेल कोणी संगतीला तुझ्या, चलायचे तुला एकटे आहे. आला एकटा येथे जगायचे एकट्याला आहे आणि जायचे सन्मानाने, आणि जायचे सन्मानाने. भिवू नको तू या अंधाराला, भिवू नको तू या अंधाराला, उजेड पुन्हा होणारच आहे. हात धर संघर्षाचा, पुढे तुला चलायचे आहे. हात धर संघर्षाचा, पुढे तुला चलायचे आहे. नको भिवू तू या पर्वताला, नको भिवू तू या पर्वताला, नको भिवू तू या पर्वताला, यातील मार्ग तुलाच काढायचे. जाऊन सांग त्या भाडाला, उंच भरारी तू घेणार. जाऊन सांग त्या भाडाला, उंच भरारी तू घेणार. झुकू नको कोणास म्हणता समोर, झुकू नको कोणास म्हणता समोर, झुकवायचे तुला हे जग आहे. नसेल कोणी संगतीला तुझ्या, चालायचे तुला एकटे आहे. नसेल कोणी संगतीला तुझ्या, चालायचे तुला एकटे आहे. अशा प्रकारे मी तुमच्यासमोर माझी एक छोटीशी कविता सादर करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हटलं तर मराठी बोली ही माझी मातृभाषा नाही. माझी मातृभाषा राजस्थानी आहे. माझे 1ली ते 3रीचे शिक्षण हे राजस्थानीमध्ये झाले, परंतु त्यानंतरचे शिक्षण मी संत पांडुरंग विद्यालयात केले. मला मराठी भाषेवर खूप रुची आहे. मला असं कधी वाटलेच नाही की राजस्थानी माझी मूळ भाषा आहे. माझ्या मराठी भाषेवर अत्यंत प्रेम आहे. मराठी भाषेचे पुस्तके वाचणे हे माझे वैशिष्ट्य. असो, माणसाच्या जीवनात आपल्याला ही कविता अशी शिक देते की माणसाच्या जीवनात त्याला सुखादुःखाचा साथी भावच लागतो, परंतु तो दुःखाच्या वेळेस प्रयत्न करणं सोडून देत असतो. माणसाने प्रयत्न केलाच पाहिजे.
त्याने जर कष्ट केले नाही, मेहनत केली नाही, संघर्ष केला नाही, तर त्याला हे ठाऊक पाहिजे, या जगात कोणीच आपलं नाही व काहीच आपलं नाही. या जगात कोणीच आपलं नाही व काहीच आपलं नाही. या कवितेत लिहिण्यासाठी मला ज्यांनी प्रेरित केले असे माझे वर्ग शिक्षक श्री रसाळ सर, जे येथे आता उपस्थित नाही, परंतु आमचे मुख्याध्यापक श्री कराड सर, यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. शिक्षकांसोबत आई वडिलांचे सुद्धा सोबत असणे गरजेचे असते, म्हणून मी माझ्या आई बाबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानते. एवढे बोलून मी माझ्या भाषणात व माझ्या कवितेस पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद. एक राजस्थानी मुलगी, महाराष्ट्रातील मुलगी जे रमते आणि मराठी भाषा इतकी सुंदर बोलते, हाच खरं तर आपल्या मराठीत थोरपणीचा आरकडे सरांनी म्हटलेलं आहे, ला त्याच्या परी सुगंध नांदत, तसे आणि घरोघरी मराठी. ही मराठी भाषा अशी आहे की कानावर ऐकू पडली, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून तरी अशी सहज शिकता येते. आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे सदस्य सन्माननीय प्राध्यापक जेव्हा इंग्लिशच उपस्थित झालेले आहेत, त्यांचंसुद्धा मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. तसंच काही प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापिकासुद्धा या ठिकाणी हजर झालेल्या आहेत. पाथऱ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. पुढे 7वी 5वीला गेल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांची अधिक तयारी होईल म्हणून कदाचित त्या प्रिपरेशन म्हणून आल्या असतील. असं यानंतर मी पुढच्या विद्यार्थी बोलवत आहे कुमारी श्रद्धा भाऊराव शिंदे, सेंट झेवियर्स हायस्कूल. 12 नंबरला हे नाव आहे, परीक्षकांचे नोंद घ्या. 11 नंबरचे जे आहेत ते काही हजर आहेत. चंचल प्रमुख टाकणे ही विद्यार्थिनी काही तिच्या अपरिहार्य कारणामुळे येऊ शकलेली नाही. 12 नंबर श्रद्धा भाऊराव शिंदे, सेंट झेवियर्स हायस्कूल या संस्थेचे सुद्धा आम्ही कोणी आहोत, वाले सर आहेतच तिथे. एक मोठा कवीच त्या संस्थेला लाभला आहे, त्याच्यामुळे या विद्यार्थिनीची कविता सुद्धा नक्कीच श्रवणीय असेल. श्रद्धा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणी, नमस्कार. माझे नाव श्रद्धा भाऊराव शिंदे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझ्या कवितेचे शीर्षक वेळ आणि माझा मोबाईल. सकाळी उठले की आधी हातात मोबाईल येतो. सकाळी उठले की आधी हातात मोबाईल येतो, अभ्यास करायचा राहतो आणि वेळ निघून जातो. 2 मिनटं म्हणून मी स्क्रीन चालू करते. 2 मिनटं म्हणून मी स्क्रीन चालू करते. कधी 1 तास संपतो मला काहीच कळत नाही. आई ओरडते, अगं किती वेळ तू फोन बघतेस. बाबा म्हणतात, बाहेर जाऊन कधी खेळतेस. मलाही कधी कधी वाटतं की मी चुकत आहे. मोबाईलच्या नादात माझी महत्त्वाची वेळ जात आहे. बाहेरची मैदानी खेळापासून आता मी खूप लांब राहिली. मैदानावरची ती धमाल मी फोनमध्ये पाहिली. मित्रांशी बोलणं होतं पण ते फक्त मेसेजवर. प्रत्यक्षात भेटून हसणं राहिलंय खूप दूरवर. खरं तर मोबाईल वाईट नाही, तो खूप महत्त्वाचा आहे. पण त्याचा वापर कसा करावा हा प्रश्न मनाचा आहे. अभ्यासासाठी वापरला तो तर ज्ञानाचा सागर आहे. नाही तर तो फक्त वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. आता मी ठरवलंय मी मोबाईलची गुलाम होणार नाही. वेळेची किंमत ओळखून मी मागे राहणार नाही. मैदानावर खेळायला जाईल, पुस्तकेही वाचीन. वेळेचा योग्य वापर करून मी माझं आयुष्य घडवू. धन्यवाद. खूपच छान. या काव्य स्पर्धेच्या निमित्ताने असे काही संकल्प सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. मोबाईलचा वापर टाळेल वगैरे. म्हणजे हा सर्व कल्पना विलास जरी आपल्याला वाटत असला तरी असं काहीतरी पूर्ण थिंकिंग करतायत, असा काहीतरी विचार करतायत, हे देखील या काव्य स्पर्धेचं यश आहे. त्या ठिकाणी आम्ही पत्रकार मित्र श्री पिंपरी दादा उपस्थित झालेले आहेत. काही सुद्धा आलेले आहेत. हे झाले काही गणितचा विशेष यांचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर KRP हायस्कूलची आणखी एक दुसरी विद्यार्थिनी होती, सई भूषण शाखर भेटी, 8वी KRP हायस्कूल.
तिने आपली कविता या ठिकाणी सादर करायची आहे. नमस्कार, माझे नाव श्री उषा शाकदेवी. मी आता 8वी अ मध्ये शिकते. आज आपण विज्ञानाच्या युगात खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञान आपल्या मुठीत आलंय, पण या मुठीतल्या मोबाईलने आपलं बरंच काही हिरावून दिलं. विशेषतः आजच्या पिढीचे ते निरागस बालपण, तो मैदानावरचा घाम आणि निसर्गाने दिलेली नाळ कुठेतरी तुटत चाललेली आहे. काचेच्या एका छोट्या स्क्रीनमध्ये आपलं संपूर्ण जग सामावलं आहे आणि त्या नादात आम्ही आमचं स्वत्व विसरत चाललेलो आहोत. या गंभीर विषयावर भाष्य करणारी माझी ही कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे, जिचे शीर्षक आहे काचेच्या पडद्याआडचे बालपण. कुठे हरवला तो कागदाचा शोधलेला कोपरा, कुठे हरवला तो कागदाचा शोधलेला कोपरा, आता हातात उरलाय फक्त काचेचा हा पसारा. विसाव्याच्या क्षणीही डोळे फक्त शोधतात, विसाव्याच्या क्षणीही डोळे फक्त शोधतात. माणसांपेक्षा जास्त आम्ही स्क्रीनमध्येच बघतात. लपाछपीच्या डावात आता कोणीच लपत नाही. लपाछपीच्या डावात आता कोणीच लपत नाही, कारण गुगल मॅप शिवाय कोणाला रस्ताच सापडत नाही. आईच्या हाताच्या गोड घासाची चव आम्ही विसरलो, आईच्या हाताच्या गोड घासाची चव आम्ही विसरलो. फोटो काढून सोशल मीडियावर लाईक्समध्येच मागलो. पावसात भिजण्याची मजा आता स्टेटस पुरतीच उरली, पावसात भिजण्याची मजा आता स्टेटस पुरतीच उरली. खऱ्या आनंदाची व्याख्या मेमरी कार्डमध्येच उरली. जागे भारे मित्रांनो, हे आभासी जग खोटे आहे. मोबाईलच्या वेड्यापायी आपलेच नुकसान आहे. फेकून द्या तो फोन, पुन्हा बागेत जाऊ. फेकून द्या तो फोन, पुन्हा बागेत जाऊ. हरवलेला तो सोनेरी बालपण पुन्हा एकदा शोधून पाहू, पुन्हा एकदा शोधून पाहू. धन्यवाद. खूपच छान आव्हान तिने बालमित्र मैत्रिणींना दिलेलं आहे. पावसात भिजण्याचा आनंद, बागेत फिरण्याचा आनंद, या खरोखर हरवत चाललेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे आपण पुन्हा वळायला हवं. हा एक चांगला दृष्टिकोन या विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. यानंतर मी जे गैरहजर विद्यार्थी होते, पार्थ राकेश काळे आलाय का? हा आलाय. पार्थ राकेश काळे 3 नंबरचा विद्यार्थी आहे, सॉरी, अभिनव बाल विकास तज्ञाचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव पार्थ राकेश काळे. मी अभिनव बालिकास मंदिर मनमाड या शाळेतून आलेलो आहे. तुमच्यासमोर शिवाजी महाराजांबद्दल एक गुण गौरव कविता सादर करण्यासाठी व तुम्ही त्याला ज्ञान द्यावे अशी माझी नम्र विनंती. जिजाऊंच्या संस्कारात घडला तो, जिजाऊंच्या संस्कारात घडला तो, महाराष्ट्राचा अभिमान झाला, महाराष्ट्राचा अभिमान झाला. जिजाऊंच्या संस्कारात घडला, महाराष्ट्राचा अभिमान झाला. लहान वयात मोठं स्वप्न पाहिलं, लहान वयात मोठं स्वप्न पाहिलं, स्वराज्याचा दीप पेटवला, स्वराज्याचा दीप पेटवला. जिजाऊंच्या संस्कारात घडला, जिजाऊंच्या संस्कारात घडला, महाराष्ट्राचा अभिमान झाला, महाराष्ट्राचा अभिमान झाला. डोंगर किल्ले मावळे सोबत, डोंगर किल्ले मावळे सोबत शत्रूवर धाड टाकली, डोंगर किल्ले मावळे सोबत शत्रूवर धाड टाकली. धैर्य बुद्धी पराक्रमाने, धैर्य बुद्धी पराक्रमाने इतिहासावर अजय अमरचा छाप उमटवला, इतिहासावर अजय अमरचा छाप उमटवला. जिजाऊंच्या संस्कारात घडला, जिजाऊंच्या संस्कारात घडला, महाराष्ट्राचा अभिमान झाला, महाराष्ट्राचा अभिमान झाला. प्रजेसाठी राजा होता, प्रजेसाठी राजा होता, अन्यायाला कधी घाबरला नाही, प्रजेसाठी राजा होता, अन्यायाला कधी घाबरला नाही. धर्म माणुसकी जपताना, धर्म माणुसकी जपताना शत्रूलाही कमी लेखलं नाही, धर्म माणुसकी जपताना शत्रूलाही कमी लेखलं नाही. जिजाऊंच्या संस्कारात घडला, जिजाऊंच्या संस्कारात घडला, महाराष्ट्राचा अभिमान झाला, महाराष्ट्राचा अभिमान झाला. तलवारीपेक्षा मोठं होतं मन, तलवारीपेक्षा मोठं होतं मन, नीतीने युद्ध जिंकायचा गुण, नीतीने युद्ध जिंकायचा गुण. स्वराज्यासाठी जगला लढला, स्वराज्यासाठी जगला लढला, तो स्वराज्यासाठी जगला लढला, तोच खरा राजा होता म्हणून, तोच खरा राजा होता म्हणून. जिजाऊंच्या संस्कारात घडला, जिजाऊंच्या संस्कारात
12वी स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला असाही अनुभव आला की काही विद्यार्थ्यांनी जुने जे जाणते कवी आहेत त्यांच्या कविता म्हणजे पाठवल्या, पण प्रामाणिकपणे खाली नाव सुद्धा टाकलं. प्रतिमा इंगोटे, सर्वात मोठा शिवसुंदर ही कविता सुद्धा येतात, पण खाली त्याने नाव टाकलं कुसुमाग्रज. ज्याचं म्हणून त्याने नाव टाकलं नाही, खपवलं नाही, हा सुद्धा या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रामाणिकपणा आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवायच्या. आणि कवितेचे विषय जर म्हणाल तो मोठा मागाशी अपूर्ण राहिला नाही, परंतु इतके काही छान छान शीर्षक आहेत बघा, नाही का. काही काहींनी जीवनाबद्दल खूप लिहिलेलं आहे. जीवन एक प्रवास, जीवन एक रेलगाडी. एकाच्या कवितेचं शीर्षक आहे पावर म्हणजे पावर. त्या सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी ते भाष्य या ठिकाणी केलेलं आहे, जीवना असं जगावं, नाही का. तर अशा छान छान कविता त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि या वयात सुद्धा त्यांना जीवनाचं भान आलेलं आहे. ही आम्हा शिक्षकांच्या दृष्टीने खूप आनंददायक अशी गोष्ट म्हणावी लागेल. त्यानंतर इंडियन हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी मगाशी तिचं आता आगमन झालेलं आहे. कुमारी यशिका विक्रम शर्मा, तिला मी विनंती करतो की तिने तिची कविता सादर करावी. क्रमांक 5 वर नाव आहे यशिका विक्रम शर्मा. इथे उपस्थित सर्व काव्यप्रेमींना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव यशिका शर्मा, मी आता 8वीची छात्र आहे. मी इंडियन हायस्कूलमधून आहे. आज मी एक कविता सादर करणार आहे. त्याचं शीर्षक आहे का गाय मला सोडून गेली. का गाय मला सोडून गेली, टोपल्यातली भाकर खाऊ की जपून ठेवू हा प्रश्न सोडून गेला. आता जर वीज चमकली तर कान पण फुटला. आवाजाला घाबरून मी कोणाच्या कुशीत झोपला. जेव्हा त्या वाईट बोलला तेव्हा तिला पण टोकलं. वाढदिवसाला माझ्या मी पहिला घास कोणाला खाल्ला. एवढी मेहनत करून पप्पा कोणासाठी कमवणार आणि बक्षीस भेटल्यावर दादा कोणाला शाबासकी म्हणून पाकिटातनं पैसे कोणाचे घेणार व शाबासकी म्हणून पाकिटातून पैसे कोणाचे घेणार व खुशी खुशी आनंदाने तिचे पेपर बसले. का गाई मला सोडून गेली. जेव्हा मी सासरी जाणार तेव्हा हे घर कोण सांभाळणार. जेव्हा मी सासरी जाणार तेव्हा हे घर कोण सांभाळणार. वाटलं नव्हतं एवढी स्वार्थी अशी आम्हाला सोडून अशी निघून जाशील व मला अनुत्तरित करशील. वाटलं नव्हतं एवढी स्वार्थी असशील आम्हाला सोडून निघून जाशील व मला अनुत्तरित करशील. धन्यवाद. हा पुन्हा एकदा शेवटचा अर्थ आहे. का गाई मला सोडून गेली, टोपल्यातली भाकर खाऊ की जपून ठेवू हा प्रश्न सोडून गेली. आता जर वीज चमकली तर कान पण फुटणार. आवाजाला घाबरून मी कोणाच्या कुशीत झोपणार. जेव्हा त्या वाईट बोलणार तेव्हा तिला कोण टोकणार. शाळेतून आल्यावर माझे पाय दुखणार तेव्हा मी कोणाकडे रडत बसणार. वाढदिवसाला माझ्या मी पहिला घास कोणाला भरवणार व पप्पा एवढी मेहनत करून कोणासाठी करणार. बक्षीस भेटल्यावर दादा आता कोणाला दाखवणार आणि शाबासकी म्हणून पैसे कोणाच्या पाकिटातून घेणार. कधी वाटलं नव्हतं एवढी स्वार्थी अशी. कधी वाटलं नव्हतं एवढी स्वार्थी अशी की आम्हाला सोडून अशी निघून जाशील व मला अनुत्तरित करशील. धन्यवाद. दुःख विभोर झालेल्या मुलीची जे स्मरण होतं आईबद्दल ते तिने या ठिकाणी मांडलेलं आहे. तो छान कविता या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की आपल्याला देखील आई गेल्यानंतरची जी फिलिंग आहे त्याची एक वेगळीच अनुभूती या कवयित्रीने आपल्याला दिलेली आहे. यानंतर स्वरात अभिजित इंगळे सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थी आहेत. स्वराज.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव स्वराज अभिजित इंगळे आहे. मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे. माझ्या कवितेचे नाव झाड आहे. झाड वाढतात, बहरतात, चिडतात, कुरकुरतात. झाडं वाढतात, बहरतात, कुरकुरतात, चिडतात, परस्परांना आधार देत तरावतात. सर्वदा त्यांचा शांतीचा मंत्र वाहते त्यातून वैश्विक स्रोत निराकार होऊन मुळांमध्ये वाहतो. जमिनीचा इमान राखत आकाशाला कवेत घेतो. झाडं जगतात बंधुता, समता अन वैश्विकता. झाडं देतात थंडगार सावली, मायेची उबदार सावली पावलं पावली. मायेची उबदार सावली पावलं पावली. धन्यवाद. एक अत्यंत छान अशी कविता या ठिकाणी सादर केलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आपले लोकनियुक्त नगराध्यक्ष शंकरदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे आपले सन्माननीय अध्यक्ष सुतार सर यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. बरोबर वेळ पाहण्यामध्ये माननीय नगराध्यक्ष साहेब जे अचूक आहे ते बरोबर कोणत्या वेळेला पोहोचायचं त्यामुळे ते या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कार्यवाह माननीय अमोलजी नंतर संदीपजी देशपांडे, उपाध्यक्ष मान्य सुबे डॉक्टर यांनी कृपया मंचाकडे यायचं. यानंतर एक छत्री विद्यालयाची आपली विद्यार्थिनी होती. तिचं नाव वैष्णवी कैलास सावंत. आणि विशेष असं लक्षवेधी असं ते काही आम्हाला यश या स्पर्धेमध्ये मिळालं. या विद्यार्थिनीने तिच्या 6 कविता लिहून पाठवलेल्या. तिचा अक्षर इतकं सुंदर आहे आणि दहावीचा अभ्यास सांभाळून हे केलं. आणि याशिवाय आणखी तिची 7वी कविता बरं का. तर तिने पत्र लिहिलेलं आम्हाला लिहिलं. शिक्षक ते पत्र खरोखर वाचण्यासारखं आहे. बघा ते काय म्हणते. नमस्कार, मी वैष्णवी कैलास सावंत इयत्ता 10वी ब मध्ये शिकत आहे. मी आपल्या शाळेत होणाऱ्या कविता स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित आहे. मी काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नाही, तरी माझ्या बहिणीकडे माझ्या 6 कविता देते. त्यातून तुम्हाला जी आवडेल तिची निवड करावी आणि बाकीच्या कविता नीट सांभाळून ठेवावी. म्हणून मी त्या सगळ्या सांभाळून ठेवलेल्या, तिला त्या परत करायच्या. ही विनंती. मला माहिती आहे एकच कविता द्यायची होती, पण बाकीच्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. माझे पप्पा गावी गेले आहेत. ते आल्यावर मी त्वरित तुम्हाला फोन करेन. मी मंगळवारी शाळेत येईल. तोपर्यंत कविता सांभाळून ठेवाव्यात. आणि मी 7व्या कवितेची गोष्ट बघा. माझी एक बालपण ही कविता श्री खंबाई सरांकडे आली. ती त्यांच्याकडे जर ती खरी वाटली तर तिची निवड करा, नाहीतर त्या कविता घ्या. ज्या कविता पाठवल्या त्यातून एक कविता घ्या आणि या कविता तुमच्याकडेच ठेवा आणि त्या मला परत करा. ध्यान करून परत करा. धन्यवाद. या कविता मी तिच्या तिला या ठिकाणी परत करतो. कुठे वैष्णव आणि तिथे याच्यात तिला आवडेल ती एक कविता इथे सादर करायची. स्पर्धेत एक लक्षवेधी पुरस्कार आम्ही तिला देणारच आहे. नाशिकला सुद्धा तिला AKLच्या बाल स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेलं होतं. आता मी वैष्णवीलाच विनंती करतो की तिने तिची कविता या ठिकाणी सादर करा. लगेच आपण पारितोषिक वितरण समारंभ सुरू करू. खबर कोणती तिच्याकडे आहे का आठवी कविता पण तिची इच्छा आहे की व्हिडिओ काढायला फोन पाहिजे. कविता आहे फोनमध्ये मोठा म्हणता येईल काय करायला पाहिजे. बरं मी फोटो काढतो. चालेल. अजून एक 10वी पण
मित्रांनी जे परीक्षेचे पेपर देत असताना इथे आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांना नमस्कार. माझ्याकडून आज मराठी भाषेत उत्तर दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आज आपल्यासमोर एक माझी कविता थांब ना गं ताई मी आपल्यासमोर सादर करत आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. चाललीस सासरी, अगं चाललीस सासरी, नको ना गं जाऊ. अगं चाललीस सासरी, नको ना गं जाऊ. 2 दिवस थांबली असतीस ना गं, 2 दिवस थांबली असतीस ना गं माझी ताऊ. सासरी जाण्याची एवढी कसली गं तुला घाई, सासरी जाण्याची एवढी कसली गं तुला घाई. थांब म्हणते आहे तुला आमची आठवण येत नाही, थांब म्हणते आहे तुला आमची आठवण येत नाही. जाणार का सासरी तू, जाणार का सासरी तू, झाली तुझी तयारी ताई, झाली तुझी तयारी. 2 दिवस थांबली असतेस ना ताई, पुन्हा येणार कधी माघारी. 2 दिवस थांबली असतेस ना ताई, पुन्हा येणार कधी माघारी. ताई आत्ताच येऊन सुद्धा लवकर का जायचंय, ताई आत्ताच येऊन सुद्धा तुला लवकर का जायचंय. खरं खरं सांग ताई पुन्हा माघारी कधी यायचंय, खरं खरं सांग ताई पुन्हा माघारी कधी यायचंय. काय झाली चूक त्याची एवढी कसली शिक्षा, ताई काय झाली चूक त्याची एवढी कसली शिक्षा. किती वाट बघू ताई एवढी भेटण्याची प्रतीक्षा. कळले तुझे शब्द आम्हाला दरवेळेस खोटात बहाणा असतो, कळले तुझे शब्द आम्हाला दरवेळेस खोटात बहाणा असतो. तुझे एका शब्दावर ताई, तुझ्या एका शब्दावर ताई आम्ही दिवसभर वाट बघत बसतो, आम्ही दिवसभर वाट बघत बसतो. पुढच्या वेळेस जास्त दिवस नाही बोलली होतीस, पुढच्या वेळेस जास्त दिवस नाही बोलली होतीस आणि तेव्हाही मात्र ताई तू खरं खरं बोलली नव्हतीस. किती खोटं बोलशील ताई, किती खोटं बोलशील ताई. कळलंय का तुझा बहाणा. जास्त दिवस लागू ना ताई, जास्त दिवस लागू ना ताई, अजून 1 दिवस राहा ना. आमचं काय का तू ऐकणार, आमचं काय का तू ऐकणार. तुला उद्या जाशील ना, आत्ता नाही तर ताई तू पुढच्या वेळेस लवकर नक्की येशील ना. काय बोलू पण कसं बोलू, काय बोलू आणि कसं बोलू मला सुचेना गं काही. मला वचन दे ताई पुढच्या वेळेस खोटं बोलणार नाही. किती अडवू आणि कसे अडवू काही रस्ते का तुझे, किती अडवू आणि कसे अडवू काही रस्ते का तुझे. किती थांब ना गं ताई अजून किती बघणार अंतःकरण माझे, थांब ना गं ताई अजून किती बघणार अंतःकरण माझे. धन्यवाद. हे पत्र अत्यंत लक्षवेधी अशा कविता या काव्य स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला अनुभवायला मिळाल्या. त्याबद्दल मी तुम्हा सर्व बाल कवी कवयित्रींचं आमच्या संस्थेच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आता या ठिकाणी मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आमचे पत्रकार मित्र मान्य निलेश परदेशी या ठिकाणी आलेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सुधार सर, प्रमुख पाहुणे माननीय योगेश पाटील देशपांडे सर, डॉक्टर सुरभी दिवाळीकडे या सर्वच प्रमुख पाहुण्यांचा त्याचे काही आमचे सदस्य आहेत, एक पदसिद्ध अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. तर आता मी सर्वप्रथम आजचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख पाहुणे त्यांचा सत्कार माननीय डी पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. निघलं सर, स्टेजवर यायचं. आमच्या संस्थेच्या वतीने नगराध्यक्षांना हा सत्कार राहून गेला होता, तो आज या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय इंगळे सर यांनी देखील धन्यवाद सर.
आमच्या संस्थेची अनेक खूप मोठमोठी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तुमची मदत आम्हाला लागणार आहे. भविष्यात आम्ही आपल्याशी या विषयावर नक्कीच बोलू. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचेही अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य सदाशिव सुतार यांचं स्वागत के.टी. पवार सर यांनी करायचं. या पवार तसेच आमच्या संस्थेला आपल्या कलेच्या प्रांतातून सेवा देणारे सन्माननीय राजेंद्र पाटील सर यांचा एक विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. मी माननीय पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि मंचावरील मान्यवरांच्या हस्ते एक छोटेखानी सत्कार आमच्या संस्थेच्या वतीने स्वीकारा. माननीय राजेंद्र पाटील. आपला गुणगान करता पूर्ण होईपर्यंत हा एक छोटेखानी कार्यक्रम असणार आहे. मंचावरील माननीय नगराध्यक्ष साहेब अध्यक्ष सर्वांनीच पाटील सरांचा सत्कार करावा. आजच्या या काव्य स्पर्धेला गेल्या महिनाभरापासून राबणारे हे 3 परीक्षक आहेत. या 3 परीक्षकांची मेहनत जवळजवळ 28 जानेवारीपासून ही आमची मोहीम सुरू झाली आणि ती बरोबर आज 27 फेब्रुवारीला संपलं. मंचावरील मान्यवरांनी स्थानापन्न या परीक्षकांचं देखील स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. ते आमचेच सदस्य आहेत तरी त्यांनी विशेष वेळ दिला म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करणं हे आपलं कार्य आहे, काम आहे, कर्तव्य आहे. मी सन्माननीय परीक्षक श्री प्रदीप गुजराती यांचा सत्कार रुपाली भाऊ परदेशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या 1-2 मिनिटे. एक गुलाबपुष्प देऊन हा छोटेखानी सत्कार. त्यानंतर आमच्या दुसऱ्या परीक्षक आमच्या मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ मनोहर पाटील यांना मी विनंती करतो की आपण हा सत्कार स्वीकारावा. प्रिया परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन पाटील मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी के.आर.डी. हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय किशोर सर हे देखील हजर झालेले आहेत. त्यानंतर तिसरे परीक्षक होते युवा कवी शांताराम वाक्यांना इकडे दिले तरी चालेल. पोटवाडी छोटी शांताराम यांचा सत्कार आमचे मित्र भूजन सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या या कार्यक्रमासाठी सन्माननीय विशाल आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत कार्यवाहक श्री अमोल खरे यांनी करावं असं विशाल जे आहे आता या संपूर्ण काव्य स्पर्धेमध्ये समन्वय म्हणून शाळा स्तरावर अत्यंत उल्लेखनीय अशी भूमिका बजावली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. ते सर्व समन्वयकांचं सुद्धा छोटेखानी स्वागत आम्ही या ठिकाणी करीत आहोत. सर्वप्रथम गुरु गोविंद सिंग हायस्कूलच्या समन्वय मान्य सौ जयश्री शिंदे यांचं स्वागत केलेलं त्यांनी करावं अशी विनंती. या अच्छा हां अभ्यदाने त्यांची त्यानंतर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मराठा विद्यापीठ समाजाचा
एक गायकवाड नाही आलेला नाही. इंडियन हायस्कूलच्या सौ BS खंडोरे मॅडम. या येणार मॅडम तुम्हीच करायची प्रिया मॅडम. गुड शेफर्ड स्कूलचे आमचे मित्रवर्य सन्माननीय भाऊसाहेब दाभाडे त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनीच करायचा आहे. समन्वयक म्हणून अत्यंत चोख भूमिका दाभाडे सरांनी बजावली. सुतार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर BJ तरगुडे पब्लिक स्कूलच्या मनीषा वाघताई आल्या असतील, त्यांनी मंचावर यायचं. नंतर क्रिया प्रवेश करायचा. यानंतर फटाफट या कार्यक्रमात चढली जायचं. यानंतर KRT हायस्कूलच्या प्रतिभाताई पवार आणि KRTचे मुख्याध्यापक सुद्धा आलेले आहेत. दोघांनी कोणत्याही घरी यायचं. पुढचे नाव मी बघतो. नंतर मानवा शाळेचे रसाळ सर आणि कराड सर यांनी देखील तयार करायचं. विसर सर मी आपण संदीप देशपांडेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या निमित्ताने मित्राचं स्वागत घडेल. खूप जुने मित्र, बहुत पुराणा यार. यानंतर माननीय रसाळ सर यांचं स्वागत देखील देशपांडे सरांनीच करायचं आहे. तसंच सन्माननीय हेमंत वाले सर यांचं स्वागत डॉक्टर सुर्वे यांनी करायचं आहे. अभिनव बाल विकास मंदिर मोठीपुराचं जोरावर सर आले असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं. जोरावर सर सरस्वती विद्या मंदिरच्या सौ निलेमाता श्रीमती जाधव मॅडम अभिनव बाल विकास मंदिर यांचं स्वागत प्रियाताईंनी करायचं. कुसुमाग्रजांबरोबर गंगा करंदीकर सुद्धा मनमाडला अनेकदा आलेला आहे. त्यांचाही सहवास आम्हाला लाभलेला आहे. असे अनेक साहित्यिक मंडळी मनमाडला येऊन गेली. कुसुमाग्रज, गंगा करंदीकर, मंगेश वाडगावकर, वसंत बापट, कितीतरी मंडळी. पण मध्यंतरी या चळवळीला खंड पडला आणि म्हणून तुमच्या जनार्दन सरांना आणि इतर वाङ्मयप्रेमी मंडळींना ही चळवळ पुनरुज्जीत करावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं आम्ही नियोजित केलं. कुसुमाग्रजांबद्दल बोलता येणं एका 10 मिनिटात शक्य नाही आहे. त्यांनी 9-10 नाटकं लिहिली, 9-10 कविता संग्रह, ज्यांच्यातून सगळ्या जीवनाचं दर्शन अतिशय उदात्तपणे घडवलं आणि राजकारणावरचंही भाष्य केलं. एक कविता अतिशय प्रसिद्ध आहे, संदीपला ती माहिती आहे की मध्यरात्रीनंतर 5 पुतळे एका समुद्रावर जमले आणि अश्रू ढाळायला लागले. महात्मा फुले म्हणाले, अरे मी तर माळ्यांपुरताच मर्यादित राहिलो. त्यानंतर आंबेडकर म्हणाले, मला तर फक्त बौद्धांपुरताच मर्यादित ठेवलं. त्यानंतर टिळक म्हणाले, मी तर चित्पावन प्रमाणांपुरताच मर्यादित राहिलो. असं प्रत्येक पुढाऱ्यामागे समाजाने लेबल लावलं. त्यानंतर महात्मा गांधी म्हणाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, तुम्हाला तरी कोणत्या तरी जातीचा पातीचा असा एक आधार आहे, पण मला तर कोणाचाच आधार नाही. फक्त सरकारी दप्तरामध्ये भिंतीवर लटकलेलो आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण नेत्यांकडे, समाज धोरणांकडे अशा संकुचित दृष्टीनं पाहतो. त्यांना अभिप्रेत आहे समानता,
जातीरहित अशी दृष्टी समाजामध्ये जेव्हा येईल तेव्हा हे सगळे नेते ज्यांनी समाजामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलं ते सर्वांचे होते. बाबासाहेब एकटे बुद्धांचे नसतील, महात्मा फुले एकटे माळ्यांचे नसतील, टिळक एकटे ब्राह्मणांचे नसतील, सगळ्यांनी समाजाचं अतिशय सुदृढ असं पालन पोषण व्हावं यासाठी आपलं कर्तृत्व किंवा कार्य केलेलं आहे. पण आपली धारणा अशी असते की आपल्या जातीचा तोच फक्त आपल्या जातीचा नाही, तो नेता आपला नाही. ही धारणा चुकीची दाखवण्याचं काम या व्यक्तीत केलं आहे. पृथ्वीचे प्रेमगीत यामध्ये पृथ्वीवर प्रेम करणारे चंद्र आहे, तारे आहे, मंगळ आहेत, यांना पृथ्वी म्हणते की काजवे आहे हे सगळे. सूर्या तू मला युगाने युगे वंचित ठेवतो तुझ्या प्रेमापासून का? पण मी तुझ्या प्रेमापासून वंचित जरी मला ठेवलं तरी तुझी साधना, तुझी आराधना हे मी सोडणार नाही आणि या विचित्र काजव्यांचं प्रेम स्वीकारणार नाही. म्हणजे किती प्रेमाची उदात्त भावना त्यांनी पृथ्वीच्या प्रेमातून व्यक्त केलेली आहे. कोलंबसाचं गर्वगीत नावाची कविता आहे. कोलंबस हा जगाच्या शोधासाठी निघालेला एक जगप्रवासी. तो समुद्रातून प्रवास करतो. त्या समुद्राला उद्देशून म्हणतो, अनंत आमची ध्येयाशक्ती किनारा तुला पामराला. तू आमच्यासारखी ध्येयाशक्ती तुझ्याकडे, तुझं अस्तित्व असं सीमित आहे, मर्यादित आहे, किनाऱ्यांनी जखडीत आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की कुसुमाग्रजांच्या साहित्यामध्ये अशी उदात्तता आहे, भव्यता आहे, दिव्यता आहे. मनावर अशा उदात्त गुणांचा संस्कार करण्याची त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये क्षमता आहे. आणि म्हणून त्यांच्या साहित्याचा एक प्रकारे सामाजिक दरारा होता, नैतिक दरारा होता. राजकारणी त्यांच्यापुढे का झुकत होते याचं कारण त्या शब्दांना असं सुवर्णतुल्य असं वजन होतं. परिसस्पर्श झालेले ते शब्द होते असं खांडेकरच म्हणतात. तशा कविश्रेष्ठाच्या जन्मदिनाला मराठी भाषेचा गौरव म्हणून साजरा करावा असं हे शासनाचं धोरण असतं आणि ते आपण आज साकारतो आहोत. या प्रसंगी आपले सगळे शालेय बालकवी यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसला, उत्साह दिसला, शब्दांची जाण दिसली. एक कविता कविता गेयही असते. कवितेचे इतके प्रकार आहेत, आता आमचे बरेच कवींना माहिती आहे. तुम्हाला साधनाच करायची असेल काव्याची ते हे व्रत आहे. स्पर्धेसाठी कविता करणं आणि लगेच थांबणं म्हणजे मग कवितेचा आस्वाद संपणं आहे. कविता ही जीवनभराचा श्वास झाली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असा श्वास ध्यास घेता तेव्हा तुमचं जीवन उजळून जातं. पैशाने नाही तर कवितेच्या साहित्याच्या प्रकाशाने उजळतं. आपलं जीणं धन्य होतं. कसं जगावं, किती सुंदर जगावं माणूस म्हणून त्याचं भान काव्यानं साहित्यानं येतं आणि म्हणून त्याची कास, त्याचा ध्यास हा जीवनभर घ्यायचा असतो. हे व्रत आहे कवितेचं. ते व्रत जीवनभर जो पाळेल तो खरोखर धन्य होईल. म्हणून कवी हे परमेश्वराचेच दूत असतात. कवी हे परमेश्वराचेच दूत असतात आणि म्हणून त्यांना सर्वत्र समाज हा मानवंदना देत असतो. कुसुमाग्रजांना आपण या प्रसंगी मानवंदना दिली. त्यानंतर आमचे अक्षर माऊली मसूर पाटील यांनाही आपण अभिवादन केलं. ज्यांनी कविता सादर करणार त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमाचं या सगळ्या तरुण मंडळींनी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे अध्यक्षपद दिलं म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझं म्हणलं धन्यवाद सर. आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जाणार. हे 5 विद्यार्थी आपण निवडले, 5 आणि 1 लक्षवेधी
एका कवयित्रीची आपण निवड केलेली आहे. दरम्यान जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांचं सहभाग प्रमाणपत्र सुद्धा जाताना समन्वयक शिक्षकाने घेऊन जायचे. आम्ही शाळा नेण्याचे पठ्य करून ठेवलेले आहे, ते देखील आपण सोबत न्यायचं. आणि पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर एका ग्रुप फोटोसाठी सर्व विजेत्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आता पुरस्कार वितरण सोहळ्याचं सूत्रनिवेदन करण्यासाठी मी सन्माननीय सत्यजित देशपांडे यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांचे नाव घेतले आता शोधित झालेलं आहे आणि सर्वांना लक्ष निकालाकडे आहे. बरोबर आहे ना? खरं म्हणजे परीक्षण त्यांनी केलं आणि घोषणा करण्यासाठी मला हीच मराठी भाषेची गंमत आहे. कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा राजभाषा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. सगळं आयुष्य त्यांनी कवितेला वाहिलं आणि साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. त्या कवी कुसुमाग्रजांना भेटण्याचा योग आमच्यापैकी बऱ्याच लोकांना आला आहे. डी डी पाटील सर या ठिकाणी आहेत. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो, कुसुमाग्रजांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही लिहित राहा, तुम्ही काहीतरी मराठीसाठी काहीतरी काय करत राहा. मला वाटतं ती प्रेरणा आजही सगळ्यांच्या मनामध्ये आहे. अखेर माझे जीवन म्हणजे माझे करणे. आता आपण कविता स्पर्धा घेतो, पण कविता करायची म्हणजे काय करायचं? कविता म्हणजे काय असते? कुसुमाग्रज म्हणतात, अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे, दिवाही माझा, तिमिरही माझा, माझे जळणे. आणि जळण्यासाठी लिहिणे म्हणजे कविता करणे, जळण्यासाठी लिहिणे म्हणजे कविता. एक कवी असं म्हणतात की जन्म आणि मृत्यू यामधली कविता एक वाट असते. हा सोपं वाटतं आपल्याला की कविता केली, टलटल लावला, जेव्हा जुळवलं म्हणजे कवी. पण कविता करण्यासाठी अनेक कवितांना सोडून द्यावं लागतं. अनेक कविता नष्ट होतात तेव्हा एका चांगल्या कवितेचा जन्म होतो. सुतार ठिकाणी आहे, जन्म आणि मृत्यू यामधली कविता एक वाट असते आणि किलबिलणाऱ्या शब्दांची रोज नवीन पहाट असते. किलबिलणाऱ्या शब्दांची रोज नवीन पहाट असते. आणि खूप इतका अभिमान वाटतो आहे, इतका आनंद होतो आहे की आम्ही सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि परीक्षक सुद्धा या वयामध्ये कविता लिहित नव्हतो. त्याच्यासाठी टाळा वाजवा. कविता म्हणजे काय आम्हाला या वयामध्ये माहिती नव्हतं, परंतु शिक्षकांचं पण नव्हतं की त्यांनी मुलांना कविता म्हणजे काय सांगितलं. पण मित्रांनो, ही स्पर्धा ही कविता लेखनाची नव्हती. आजची स्पर्धा ही कविता सादरीकरणाची होती. त्यामुळे कविता किती चांगली केली याबरोबर किती चांगली सादर केली याला सुद्धा महत्व होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की निकाल लावताना सादरीकरणाचा विचार करायचा केला गेला असावा. एक मोठा रस्त्याने चालला होता, खूप आनंदित होता, मस्त पळत होता, आनंदाने पळत होता, धावतोय धावतोय धावतोय. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक माणूस धावत होता. तो मात्र वैतागलेला, चिडलेला, फार एकदम जाम झालेला. जो दुसरा माणूस आला होता ना धावत 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 आनंदी, तो मस्त खुश होता. आणि त्याच्या मागून चाललेला होता अतिशय कंटाळलेला, अतिशय अस्वस्थ, वैतागलेला. आम्ही नरेंद्र मोदी सर तिथे होते. समस्या सोडतात, जनतेचं प्रतिबिंब आहे त्यांना सुद्धा, म्हणजे समस्यांचं प्रतिबिंब. त्यांनी त्या माणसाला पकडलं, दुसऱ्या माणसाला. का बोलतोय म्हणे, का बरं एवढा वैतागलेला आहे, का बरं धावतोय वेड्यासारखा? अहो म्हणे, तो पुढे चाललाय ना, तो एक कवी आहे आणि मी पण एक कवी आहे. तो जो पुढे गेला ना म्हणे, तो खूप आनंदात दिसतोय, खुश दिसतोय. हे म्हणाले, तू एवढा दुःखी का पण दिसतोय? म्हणे, अहो तो जो गेला ना त्याने आतापर्यंत त्याच्या 10 कविता मला ऐकल्या आणि माझी वेळ आली हा पळायला लागला. पण इथून एकही कवी पळालेला नाही. प्रत्येकाच्या कविता ऐकून, प्रत्येकाला दाद देऊन, एकही पालक, एकही शिक्षक, एकही समन्वयक आणि आमच्या संघाचा एक आता नगराध्यक्ष गेले, त्यांना काम होतं हरकत नाही, परंतु ही कवितेची ताकद आहे लक्षात घ्या की चांगलं आपल्याला ऐकता येणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आचार्य एवढं सांगेन की ज्यांना मराठी भाषेवरती प्रेम आहे, ज्यांना मराठीमध्ये काहीतरी करायचं आहे, त्यांनी मराठीचं वाचन खूप चांगलं केलं पाहिजे आणि आपण दुसऱ्याचं ऐकलं पण पाहिजे.
पिते पाणी घोडा खातो चहा. म्हटलं मला माहितीच नव्हतं. काय पिते पाणी घोडा खातो चालला, मला जाऊ द्या ना घरी आता वाजायचे बाळ. मला त्याने काय कविता केली यापेक्षा सुद्धा त्याने काय कल्पना मांडली याला मला कळलं. आज ही मुलं इतके स्मार्ट झालेली आहेत की त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे इंटरनेट आहे, त्याच्याकडे फेसबुक आहे. आम्ही लहान असताना आमच्याकडे काहीच नव्हतं. प्रिया माझ्या विद्यार्थ्यांनी एक सुद्धा अक्षर प्रियाचं मराठीचं, पण त्याच मराठीचा वापर पत्र सगळ्याच्या दिवाळी आणण्यासाठी होते. टाळ्या वाजवून प्रियासाठी जोरदार. उपाली सुद्धा एक चांगला वक्ता महाराष्ट्रामधला झाला असता तर त्याने मग वक्तृत्वाकडे लक्ष दिलं असतं. कारण नाशिक सार्वजनिक वाचनालय मनमाड वाचनालयाच्या अनेक स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला. नरेश गुजराती बसले, त्याचा मुलगा अपूर्व हा सुद्धा खूप चांगला वक्तृत्व कुठं झाला असता. तर सांगतो की मराठीकडे आपण थोडंसं अजून लक्ष दिलं असतं किंवा आपण त्या पद्धतीने जर करिअर निवडलं असतं तर कदाचित मनमाडमध्ये आणखीच साहित्यिक वक्तृत्व पण घडले असते. एकच सांगतो या ठिकाणी थांबतो आणि मग निकाल नक्की सांगतो. एक आंधळा माणूस होता. तो त्याच्या डोळस मित्राकडे जेवायला गेला रात्रीच्या वेळेला. दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. त्या डोळस माणसाने काय केलं, जेवण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये कंदील दिला की हा कंदील तू घेऊन जा. तो म्हणे मला कंदीलाची काय गरज आहे. नाही म्हणे समोर तू आंधळा आहे ना, समोरच्याला कळेल की दिवा घेऊन कोणीतरी येतंय, उजेड घेऊन कोणीतरी येतंय. आणि 5च मिनिटामध्ये त्याला कोणाचा धक्का लागला, तो खाली पडला. मग तो म्हणाला तुला दिसत नाही का माझ्या हातामध्ये कंदील आहे, तुम्हाला धक्का कसं काय दिला. तो म्हणाला अरे बेटे तुला माहिती नाही, तुझा कंदील केव्हाचाच भिजलाय, तुझा कंदील केव्हाचाच भिजलाय. तेव्हा त्या आंधळ्या माणसाने दिलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो असं म्हणाला की आता मला कळालं की दुसऱ्याचा उजेड घेऊन आपल्याला फार दिवस पुढे जाता येत नाही, त्यासाठी स्वतःचा उजेड असावा. आणि मला वाटतं जे 14 मुलं आहेत भाग घेणारे त्यांच्याकडे स्वतःचा उजेड आहे, त्यांच्याकडे स्वतःची प्रतिभा आहे. कसं काय असं ते लिहित आहे, लिहू लागले आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मी देवरे सरांना तेच म्हणालो, आमची संस्था आहे सिद्धी प्रकाशन, या मुलाच्या कविता संग्रह आपण काढूया. सर्वांच्या कविताचे कविता संग्रह आपण पुढे मागे आपण करूया आणि त्यांना सुद्धा कवी आणि कवयित्रीकडे मान देऊया. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आता निकालाचं 14 स्पर्धक आणि 5 पारदर्शक आहेत. इतर लोक होते स्पर्धेमध्ये म्हणून या 5 लोकांना बक्षिसं मिळाली. असा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार आपण करूया. त्या 9 लोकांसाठी आपण आज जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांनी भाग घेतला आणि ही स्पर्धा त्यांनी संपन्न केली. सर्वात आधी आपण देतो आहे लक्ष्यवेधी पुरस्कार, जो विकास काकडे यांनी प्रायोजन केलेला आहे. आणि जनार्दन देवरे सरांनी सांगितलं की ग्रामीण भागातली मुलगी आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधली आहे आणि कविता लिहिते आहे. आणि जे पत्र तिने लिहिलं, त्या कविता तिने पाठवल्या, त्यामुळे साहित्य संघ खूप प्रभावित झाला. तर त्यासाठी आपण आमंत्रित करतो वैष्णवी सानपला. तिला लक्ष्यवेधी कवयित्री म्हणून पुरस्कार या ठिकाणी देतो आहे. व्यासपीठावर यावं वैष्णवी सानप आणि सर्व व्यासपीठांनी देवरे सर सांगितलं त्याप्रमाणे पालविधान करावं. जोरदार टाळ्या वाजवूया आपण वैष्णवी सानप. नाशिकच्या टेकेअरच्या शाळेमध्ये तिला पारितोषिक मिळालं होतं. श्री डी टी पवार सर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, राम महाले परिषद मध्ये आपल्या जोरदार टाळ्या वाजवूया. 10वीचा पेपर असताना सुद्धा तिने आज या ठिकाणी सहभाग केलेला आहे. त्यानंतर आपण 5वं पारितोषिक. म्हणजे उत्तेजनार्थ ते रंग आहे काचेच्या पडद्यामागील बालपण. सई शाळेची विद्यार्थी असतो हरवलेलं बालपण या ठिकाणी फार सुंदर सादर केलं. सर्व मान्यवरांनी बक्षीस द्यावं. सुरेंद्र भूषण हे या बक्षिसाचे प्रायोजक आहे. सुरेंद्र भूषण टाळ्या वाजवतात, टॅक्स नाही टाळ्या जीएसटी पण नाही. कुमारी सई शाळेची विद्यार्थी असतो. दुसरं उत्तेजनार्थ म्हणजे 14 पारितोषिक आता आहे
नम्रता पाटील. गिनी पाटील सर याचे प्रायोजक आहे. नम्रतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. परीक्षकांनी दिलेला आहे तिला 4थं पारितोषिक. नम्रता पाटील. अभिनंदन. 500 रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. प्रायोजक छत्र्या शिवाजी महाराज मुख्याध्यापक आणि महाराष्ट्र डी पवार सर. आणि तिसरं पारितोषिक जात आहे तर थोड्या वेळ जाहीर करायचं, लगेच करायचं. थोडं थांबू नये 5-10 मिनिटं, 2-3 भाषण घेऊ. ओके. कवितेचं नाव आहे निसर्ग चित्र. छत्र्या शिवाजी विद्यार्थी आदिती विवेक पाटील. जोरदार टाळ्या वाजवूया. आदिती विवेक पाटील गेल्या पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. अच्छा, एच डी पवार मॅडम आमच्या शाळेच्या मराठीच्या शिक्षिका या त्याला आपल्या मार्गदर्शक आहेत. खूप सुंदर तिने कविता सादर केली आहे आणि कविता पण सुंदर होती. आदिती विवेक पाटील. दुसरं पारितोषिक 700 रुपयाचं पारितोषिक. प्रमाणपत्र 700 रुपये आणि सन्मान चिन्ह. आणि मानकरी आहे अमोल खरे. मला मानकरी अमोल खरे. प्रायोजक अमोल खरे आहे. श्रावणी खरणार शोभाचा छावा केआरके हायस्कूल मनमाड. टाळ्या वाजवूया जोरदार. विसर करूया केआरके हायस्कूल. कवी रवींद्रनाथ टागोर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे नम्रता. श्रावणी ईश्वर खैरनार शोभाचा छावा. फार सुंदर सादर केली कविता आणि पवार मॅडम मानवतेच्या मार्गदर्शक आहे. आणि परीक्षकांनी दिलेला आहे पहिला क्रमांक. 1100 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह. प्रायोजक आहेत श्री देवरे सर. वहिनी पण याच्या स्टेजवरती शेवाळ्या या स्टेजवरती या. जोडीने त्याचे प्रोसेस आहे. लवकर या सर. काय म्हणणार नाही, आम्ही सांगितले त्यांना काय प्रॉब्लेम. या लवकर या, लवकर या. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्लिअर होणार नाही. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1100 रुपये, प्रमाणपत्र सन्मान चिन्ह. आणि ते जात आहे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. वेळ आणि मोबाईल सेटलीवर असलेली श्रद्धा भाऊराव शिंदे. श्रद्धा भाऊराव शिंदे या जात आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. वेळ आणि मोबाईल. हेमंत वरायचं ते मार्गदर्शक आहेत. सरांची पण पुस्तकं प्रकाशित आहेत. सर्व विजेत्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी पुढच्या वर्षी नक्की चांगली तयारी करून या आणि पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊया.